शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित सर्वोपचार रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना शुक्रवार दिनांक 5 रोजी समोर आली। उपचारासाठी आलेल्या एका महिलेनं आजारी पतीला पाठीवर घेऊन रुग्णालयातील विविध विभागांमध्ये उपचारासाठी विनवणी केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय। विशेष म्हणजे बाह्य रुग्ण विभाग सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त होतीये। संबंधित महिला शुक्रवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या पतीला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात घेऊन आली होती। पतीची प्रकृती खालावलेली असल्यानं तातडीनं वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती, मात्र रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप करण्यात येतोय। महिलेनं वॉर्ड बॉय, परिचारिका आणि डॉक्टरांकडे मदतीची विनंती केली, मात्र कोणत्याही स्तरावर तातडीची मदत मिळाली नसल्यानं तिनं आपल्या पतीला पाठीवर घेत रुग्णालयातील विविध विभागांमध्ये उपचारासाठी धावपळ केली। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ उपस्थित काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला। काही वेळातच हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आणि त्यानंतर या प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरू झाली। विशेषतः सर्वोपचार रुग्णालयात हे जिल्ह्यातील प्रमुख शासकीय आरोग्य केंद्र असून दररोज हजारो रुग्ण इथे उपचारासाठी येतात। अशा ठिकाणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अशा प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागत असल्यानं रुग्णालय प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओची रुग्णालय प्रशासनानं गंभीर दखल घेतली आहे। प्राथमिक माहितीनुसार संबंधित रुग्णाला उपचार नाकारण्यात आले नव्हते। कोणत्या विभागात रुग्णाला नेण्यात आले आणि त्यावेळी ड्युटीवरील कर्मचाऱ्यांनी काय कार्यवाही केली याची चौकशी सुरू करण्यात आली आहे। व्हिडिओमधील सर्व बाबींची पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आणली जाईल। चौकशीत कोणत्याही कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल। दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनानं या प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरू केली आहे। घटनेच्या वेळी ड्युटीवर असलेल्या डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांची माहिती घेतली जात असून नेमकी परिस्थिती काय होती याची माहिती मागवण्यात आली आहे।